या ठिकाणी आपला साठा पूर्ण तयार झालेला आहे आणि आता मी चपात्या एकावर एक ठेवली ते आणि त्याला तो साठा लावते. मी पण पहिल्यांदाच या करंज्या केल्या, पण खूप छान झालेल्या आहेत. एकंदरीत मी 5 चपात्या खूप पातळ लाटल्या आणि त्या अशा एकावर एक ठेवून नंतर असं दाबून असा रोल केलेला आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये हवा राहणार नाही. आणि असं चोळून घेते कारण पूर्ण हवा काढली त्याच्यातील आणि नंतर जरा पाहिजे तेवढे आपल्याला आकाराचे गोळे कापून घेतलेले आहेत लहान मोठी आणि नंतर लाटून त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे. करंजी केलेली करंजी व्यवस्थित अशी दाबून मग तुपामध्ये तळून घेतलेली आहे आणि अजिबात करंजी फुटलेली नाही. आता या ठिकाणी की मी तो छोटासा उंडा लाटला आणि तो अशा प्रकारे मी दाबून घेतलेला आहे आणि दाबून घेतल्यानंतर तो व्यवस्थित असा लाटते. याच्यासाठी मी गरा आणि मैदा यांचं समान प्रमाण घेतलेलं आहे. दिवाळीच्या फराळामध्ये करंजी पाहिजेच. करंजी नसेल तर ताट रिकामं दिसते. त्याच्यामुळं करंजी ही आवर्जून केला जाणारा पदार्थ आहे आणि प्रत्येकाची करंजी करण्याची पद्धत पण खूप वेगळी असते. आता मी पण ही करंजी पहिल्यांदाच केलेली आहे. मला पण वाटत होतं की होईल का नाही ही खात्री नव्हती, पण एकदम छान झालेली आहे. आता करंजीचं मी साचा वापरत नाही, त्याच्यामुळं सारण जरा जास्त दाबून नाही भरता येत, पण व्यवस्थित छान आपल्याला पाहिजे तेवढं भरलं जातं. आणि कडेने मी दूध लावलेलं आहे की जेणेकरून ती तुपामध्ये टाकल्यानंतर निसटणार नाही आणि चांगलं असं त्याच्या कडा दाबून घेते सुरुवात. आणि असं बोटाने दाबल्यानंतर बिलकुल असं राहत नाही काहीच आणि मग त्याच्यामध्ये तेल बिलकुल शिरत नाही. आणि थोडंसं मी फक्त आकार छान येण्यासाठी फक्त थोडंसं एकदम कट केलेलं आहे. आता कढईत बघा तुम्ही कसं त्याला एकदम असं कमळासारखे त्यालाही आलेलं आहे. एकदम लेयर्स खूप आलेले आहेत. आता त्याचा आवाज पण बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते असा कसा आवाज येतो. आणि आतून बघाल तर अजिबातही तूप गेलेलं नाही आणि खूप सारे लेयर्स आहेत आतून आणि वरून